Students, last time we have started with the manufacturing technology, and we have seen the syllabus, the contents of the syllabus, and the 6 units. The first unit is theory of metal cutting. In manufacturing process 1, we have seen the processing of the metal with the help of heat and the pressure. So we can change the shape. We can any desired shape if you want from the metal piece, we can do that with the help of various processes. We have seen casting, welding, rolling, so many processes, forming processes. The other method to shape the metal, if you want to shape a metal piece, if you want to get a desired shape from the metal piece, the second type of processes are cutting processes. So first unit in this is theory of metal cutting. So whenever we want to cut the material, the unwanted material from the metal piece, to give it a desired shape, then we may have to go by the two types of basic metal cutting processes. One is orthogonal cutting and the second is oblique cutting. So orthogonal cutting, as the name indicates, orthogonal means perpendicular. So whenever the tool edge is perpendicular to the workpiece, so you can see here, this is orthogonal cutting. So this round shown here is the workpiece, the metal from which we want to cut the material. Each is given rotational motion. This is example for lathe we have taken, where the workpiece is rotated and the tool is brought in contact with the workpiece, and then it is fed in the linear direction. Fed means जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याला कांदा कापायचा असेल तर नुसतं त्या कांद्यावर आपण चाकू ठेवून दिला तर तो कापला जाईल का? नाही. वी हॅव टू गो फॉर सम रिलेटिव्ह मोशन बिटवीन दी ऑनियन अँड दी दॅट नाईफ, राईट. जो चाकू आणि कांद्याच्या मधात आपल्याला काहीतरी रिलेटिव्ह मोशन, आपल्याला तो कांदा पकडून ठेवून त्याच्यावर चाकू आपल्याला फिरवावं लागेल अंडर प्रेशर टाकून किंवा फोर्स टाकून, तेव्हा तो कापला जाईल. तर तो फोर्स जो आपण त्या कांद्याला कापायला लावू तो त्या कांद्याच्या स्ट्रेंथपेक्षा, त्याच्या हार्डनेसपेक्षा जास्त लागेल, अदरवाईज तो कापल्या जाणार नाही. So same is the case here. The workpiece is of the material which is to be processed or which is to be cut. The tool is of the material which is harder than this. टूल जे पाहिजे आहे इथे ते याच्यापेक्षा हार्ड लागेल, कारण त्याच्याशिवाय कट होणार नाही. आणि रिलेटिव्ह मोशन पण लागेल. याला आपण गोल फिरवतो आहे या वर्कपीसला, हा जो टूल आहे याला आपण याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं, याला काहीतरी डेप्थ ऑफ कट द्यावं लागेल. याला काहीतरी जी मार्जिन आहे जी कापतो आहे आपण 1 mm 2 mm त्याला टचमध्ये आणून, आणि देन इट इज टू बी फेड इन लिनियर. याला समोर समोर सरकावं लागेल आपल्याला या टूलला, तेव्हा याच्यावरचं मटेरियल कट होत राहील. दॅट कट मटेरियल विल बी कमिंग आउट इन दी फॉर्म ऑफ चिप्स. त्याला आपण म्हणतो चिप्स, मेटल चिप्स. सो दी कट मटेरियल विल बी कमिंग आउट इन दी फॉर्म ऑफ चिप्स. So this is what is orthogonal cutting, the angle between the tool edge and the feed. जो फीड म्हणजे काय? फीड म्हणजे याची समोर समोर जाण्याची जी डायरेक्शन आपण ज्याला समोर समोर पाठवतो आहे या टूलला, दॅट इज व्हॉट इज फीड. सो दी अँगल बिटवीन फीड अँड दी टूल एज इज 90 degrees. सो दॅट्स वाय इट इज नोन ॲज ऑर्थोगोनल कटिंग. आता इथे तुम्ही पाहिलं की हा जो मोशन ऑफ वर्क आहे, डायरेक्शन याला समोर जाते, हा फीड ज्याला आपण फीड म्हणतो, त्याच्यात आणि एजच्या मधात हा अँगल जो 90पेक्षा कमी आहे, त्याला हा 90 एवढा आहे, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? ऑर्थोगोनल कटिंग. हा जर 90पेक्षा कमी असला तर दॅट इज नोन ॲज ऑब्लिक कटिंग. इथे पहा, हा अँगल 90पेक्षा कमी आहे. सो this is orthogonal cutting. This is shown for the lathe machine. This is shown for some shaper or planer like this. म्हणजे शेपर किंवा प्लॅनर मशीनमध्ये जे आहे त्याच्यामध्ये आपण स्पीड जो आहे तो टूलला देतो,
ज्याला आपण समोर मागे तो रेसिप्रोकेटिंग मोशन असते टूलला. आणि जो वर्कपीस आहे त्याला आपण फीड देतो, म्हणजे त्याला आपण हळूहळू दुसरीकडे सरकवतो लिनियर डायरेक्शनने. इथे काय आहे, या लेथ मशीनमध्ये स्पीड इज गिवन टू दी वर्कपीस अँड दी फीड म्हणजे मोशन, याला आपण समोर सरकवतो मटेरियल कट करायसाठी. द फीड इज गिवन टू दी टूल. हिअर दी फीड इज गिवन टू दी वर्कपीस अँड दी स्पीड इज गिवन टू दी टूल. सो दॅट इज द डिफरन्स. सो याच्यामध्ये दाखवलेला आहे, पहा तुम्ही, हा वर्कपीस आहे, ही डेप्थ ऑफ कट आहे. डेप्थ ऑफ कट म्हणजे दी अमाऊंट ऑफ मटेरियल रिमूव्ड इन वन कट, म्हणजे एका कटमध्ये किती अमाऊंट तुम्ही रिमूव्ह करून राहिली. 1 mm इज दी डेप्थ ऑफ कट. देन दिस फीड इज देअर. फीड इज दी मोशन ऑफ दी टूल इन दी लिनियर डायरेक्शन, म्हणजे एका लाईनीत याला आपण समोर घेऊन जाऊ, म्हणजे या वर्कपीसवरचं जे अनवॉन्टेड मटेरियल आहे ते रिमूव्ह होईल इन दी फॉर्म ऑफ चिप्स. दिस इज डायरेक्शन ऑफ चिप फ्लो वेलॉसिटी. आता हा चिप फ्लो वेलॉसिटी जी आहे ही एक्झॅक्टली फीडच्या अपोजिट असते. हा या डायरेक्शननी तर चिप या डायरेक्शननी फ्लो होतील. सो याला रोटेशनल मोशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ही कटिंग एज आहे. कटिंग एज म्हणजे जी कॉन्टॅक्टमध्ये ते वर्कपीसच्या ज्याच्यापासून कटिंग होते ती कटिंग एज. सो दॅट इज कटिंग एज. इन दी सेम मॅनर हिअर इट इज शोन फॉर दी शेपर. टूल आहे हा. टूल म्हणजे जो ज्याने आपण कट करतो तो टूल. वर्कपीस इज दी मटेरियल or the metal piece from where we want to remove the material. Chip is the unwanted material coming out from the workpiece because of cutting. So this is orthogonal cutting, where the angle in between feed and the edge of the tool is 90 degrees. So if it is less than 90, it becomes oblique cutting. See here, हा जो अँगल आहे फीड आणि एजच्या मधातला दिसते, इथे दाखवलेला आहे. सो कटिंग एज इन्क्लाइंड ॲट धिस अँगल विथ द डायरेक्शन ऑफ फीड. हा लेस दॅन 90 आहे, ॲक्यूट अँगल आहे. सो दॅट्स वाय इट इज नोन ॲज ऑब्लिक कटिंग. तिरप ज्याला म्हणतो, ऑब्लिक म्हणजे तिरपा. सो दॅट इज व्हॉट इज ऑब्लिक कटिंग. सो ऑब्लिक कटिंगमध्ये बरेचसे ॲडव्हान्टेजेस आहे, दॅट विल सी इन डिटेल, नो डाऊट. ऑब्लिक कटिंगमध्ये यू कॅन सी दी टूल इज फेड इन दिस डायरेक्शन, लिनियर डायरेक्शन. This is the depth of cut and it is inclined like this, the material removed here. So this is the workpiece. So the angle is less than 90, so that's why it is known as oblique cutting. The angle between the feed and the edge of the tool, cutting edge of the tool, is less than 90. Here it was 90, so here it is less than 90. Same is the case in case of the shaper machine or planer machine. The angle is shown here, you can see this angle, the feed and the cutting edge is less than 90, so it is oblique cutting. So this is the difference between orthogonal cutting and oblique cutting. Some points are discussed here. The orthogonal cutting is the tool remains normal to the direction of tool feed. Normal म्हणजे काय, परपेंडिक्युलर. आपण पाहिलं की टूल फीड जे आहे, फीड ज्या टूलला आपण समोर सरकवतो कटिंगसाठी, दॅट इज नोन ॲज टूल फीड किंवा वर्क फीड. जसं आता शेपर मशीन असेल तर फीड इज गिवन टू दी वर्क पीस. लेथ मशीन असेल तर फीड इज गिवन टू दी टूल. दॅट्स वाय इट इज रिटन हिअर टूल फीड ऑर वर्क फीड. या फीडला जर तो नॉर्मल असेल, परपेंडिक्युलर असेल टूल एज, तर दॅट इज नोन ॲज ऑर्थोगोनल कटिंग. आणि या दोनमधला अँगल जर लेस दॅन 90 असेल, पहा इथे, द कटिंग एज ऑफ द टूल ऑलवेज रिमेन इन्क्लाइंड ॲट ॲन ॲक्यूट अँगल टू दी डायरेक्शन ऑफ टूल फीड ऑर वर्क फीड. कटिंग एज आणि फीडमधला अँगल 90, ऑर्थोगोनल कटिंग. कटिंग एज आणि फीडमधला अँगल लेस दॅन 90, ऑब्लिक कटिंग. दी डायरेक्शन ऑफ चिप फ्लो वेलॉसिटी इज नॉर्मल टू दी कटिंग एज. चिप फ्लो वेलॉसिटी आपण पाहिलं ऑर्थोगोनल कटिंगमध्ये, हा चिप फ्लो वेलॉसिटी ही कटिंग एजला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे की नाही, नॉर्मल टू दी कटिंग एज. या डायरेक्शनमध्ये चिप फ्लो होतो. याच्यात तसं नाही आहे. दी डायरेक्शन ऑफ चिप फ्लो वेलॉसिटी ॲट ॲन अँगल बीटा, तो लेस दॅन 90 आहे.
बीटा विथ द नॉर्मल टू दी कटिंग एज ऑफ द टूल. पहा आता इथं कटिंग एज ऑफ द टूल जी आहे त्याला बीटा डिग्रीज म्हणजे लेस दॅन 90 डिग्रीमध्ये चिप फ्लो असते, बाहेर निघतो चिप. सो दॅट इज व्हॉट इज लेस दॅन 90. The angle of inclination of eye of cutting edge to of the tool with the normal to the velocity Vc is 0. Velocity जी आहे नॉर्मल टू दी वेलॉसिटी हे पाहिजे. नॉर्मल टू दी वेलॉसिटी दाखवलेला आहे. वेलॉसिटी म्हणजे जो डायरेक्शन, ज्या डायरेक्शननी टूल याच्यावर येतो आहे स्पीड, त्याला जर परपॅन्डिक्युलर काढला तर त्याच डायरेक्शनला कटिंग एजचा जो अँगल आहे, द अँगल ऑफ इन्क्लिनेशन आय ऑफ कटिंग एज ऑफ द टूल विथ द नॉर्मल टू द वेलॉसिटी इज 0. द कटिंग एज ऑफ द टूल इज इन्क्लाइंड ॲट अन आय अँगल. इथे काय आहे, कटिंग एज जे आहे ते तिरपा आहे, इथे स्ट्रेट आहे. म्हणजे कटिंग वेलॉसिटी नॉर्मल टू द वेलॉसिटी व्ही सी इज 0. हिअर इट इज some angle is there. The angle between the direction of chip flow and the normal to the cutting edge of the tool measured in the plane of the tool face is 0. हे आपण पाहिलं पहिलेच. The cutting edge is longer than the width of the cut. आता इथे जी कटिंग एज आहे ही मोठी असते कटच्या विड्थपेक्षा ऑब्लिक ऑर्थोगोनल कटिंगमध्ये. पण याच्यामध्ये आपल्याला ती कटिंग एज जी आहे ती विड्थ ऑफ कटपेक्षा छोटी पण चालते ऑब्लिक कटिंगमध्ये. सो दिस इज डिफरन्स बिटवीन ऑर्थोगोनल कटिंग अँड ऑब्लिक कटिंग. सो दॅट विल सी अगेन इन डिटेल दी ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑर्थोगोनल कटिंग अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑब्लिक कटिंग. जसं इथं पाहिलं की इथे फोर्सेस ॲक्टिंग जे आहे टूलवर ते जास्त असतात आणि आयडियल कटिंग कंडिशन जी आहे म्हणजे स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट, फ्रिक्शन, हीट जनरेशन, मेटल रिमूव्हल, सरफेस फिनिशिंग, हे सगळ्या जे ॲडव्हान्टेजेस आहे ऑब्लिक कटिंगमध्ये मिळतात. ऑर्थोगोनल कटिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळत नाही. याच्यामध्ये जे फोर्सेस आहेत ते जास्ती असतात, फ्रिक्शन त्याच्यामुळं जास्त असते, आवाज जास्त असतो, चॅटर ज्याला म्हणतो आपण, किंवा हीट जनरेशन जास्त असते. कारण दोन मेटल एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं की देअर विल बी प्रोडक्शन ऑफ हीट आणि ते गरम होऊ शकते, टूल गरम होऊ शकते. गरम झाल्यामुळं बाकीचे प्रॉब्लेम येतील. काय प्रॉब्लेम येतील ते आपण पुढं पाहू. टूल जर गरम झाला जास्त तर तो खराब होऊ शकतो. त्याचे जे अँगल्स आहेत, त्याचे जे एजेस आहेत, शार्पनेस आहे ती ब्लंट होऊ शकते. तो आपण म्हणतो की नाही चाकू बसला, पावशी बसला म्हणजे काय, त्याची जी कटिंग एज आहे ती ब्लंट झाली, त्यांनी कापताच येत नाही पुढे. मग त्याला आपल्याला काय करावं लागते, शार्पनिंग करावं लागते, त्याला आपल्याला धार लावावी लागते. सो सेम इज द केस हिअर. हीट जर जास्त झाली किंवा फ्रिक्शन जर जास्त असलं तर तो टूल ब्लंट होऊन जातो, ब्लंट. सो दॅट्स वाय विल हॅव टू रिस्टोर दी एजेस, मीन्स कटिंग एज, म्हणजे त्याचे जे अँगल्स आहेत कटिंगचे ते आपल्याला पुन्हा ग्राइंडिंग रोड लावून आपल्याला त्याला धार लावावी लागेल. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या ऑर्थोगोनल कटिंगमध्ये होतात. पण ऑब्लिक कटिंगमध्ये जी कटिंग आहे ते आयडियल कंडिशन्स म्हणजे एकदम उत्कृष्ट असं कटिंग होऊ शकते ऑब्लिक कटिंगमध्ये. याच्यामध्ये फ्रिक्शन पण कमी होते, याच्यामध्ये हीट जनरेशन पण कमी होते, याच्यामध्ये मटेरियल रिमूव्हल आहे ते तुम्ही डेप्थ ऑफ कट थोडा जास्त पण घेऊ शकता, सरफेस फिनिशिंग चांगलं येते. सो आयडियली वी शुड गो फॉर ऑब्लिक कटिंग. दॅट विल सी इन डिटेल. Classification of cutting tools. So those having only one cutting edge की ज्याला म्हणू आपण लेट टूल, की ज्याला एकच कटिंग पॉईंट आहे. लेट टूल झाला किंवा शेपर टूल झाला किंवा प्लेनर टूल झाला. जसं आता आपण पाहतो की ग्राइंडिंग व्हील आहे. ग्राइंडिंग व्हीलच्या आपण काय करतो, ग्राइंडिंग व्हीलवर एखादं मेटल लावलं तर त्याच्यावरून मेटल रिमूव्हल होतं, एज शार्प होतं. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण ग्राइंडर यूज करतो की नाही. सो ग्राइंडिंग व्हील म्हणजे काय, त्याच्या सगळ्या पेरिफरीवर, त्याच्या सगळ्या बाउंड्रीवर, त्याच्या ऑल अराउंड इट सरफेस देअर आर कटिंग एजेस. त्याच्यात ते ॲब्रेझिव्ह मटेरियलचं ते ग्राइंडिंग व्हील बनलेलं असते आणि पूर्ण गोल असते. आणि पूर्ण ते गोल जो आहे तो गोल म्हणजे आपण
कटिंग एज म्हणून, कटिंग मटेरियल म्हणून आपण यूज करतो, त्याला गोल फिरवतो. सो दॅट इज अ मल्टी पॉईंट कटिंग टूल. त्याच्यामध्ये नंबर ऑफ कटिंग पॉईंट्स हे खूप जास्त असतात. पण लेथमध्ये जो कटिंग टूल यूज होतो तो सिंगल पॉईंट कटिंग टूल असतो. शेपरमध्ये सिंगल पॉईंट कटिंग टूल असतो. प्लेनरमध्ये, बोरिंगमध्ये सिंगल पॉईंट कटिंग टूल असतो. पण मिलिंग कटर, कटर म्हणजे गोल, मिलिंग कटर. आता जसं मिक्सर आहे, मिक्सरमधलं जे चक्री असते दॅट इज अ मल्टी पॉईंट कटिंग टूल, आहे की नाही. कारण त्याला कटिंग पॉईंट्स 3 किंवा 4 वेगवेगळे असतात, त्याला धार असते लागलेली आणि त्यांनी आपण बारीक करतो. पण सिंगल पॉईंट कटिंग टूलमध्ये एकच टूल, एकच एज आणि त्यांनी आपण कट करतो. सो दॅट इज सिंगल पॉईंट कटिंग टूल. सो जशी सुई आहे, सुई इज वॉट ए सिंगल पॉईंट कटिंग टूल, आहे की नाही. सुई किंवा दाबण जो असतो तो सिंगल पॉईंट आहे. सो इन दी सेम मॅनर देर आर सिंगल पॉईंट कटिंग टूल्स अँड मल्टी पॉईंट कटिंग टूल्स. इन सम मशीनिंग प्रोसेसेस वी आर युझिंग सिंगल पॉईंट कटिंग टूल्स. In some machining processes we are using multi-point cutting tools. So those having more than one cutting edges such as milling cutters, drill bit, आपल्याला होल करायचा आहे एखाद्या वर्कपीसमध्ये, तर तो जो ड्रिल बीट असतो तुम्ही पाहिला असेल किंवा वर्कशॉपमध्ये तुम्ही पाहाल की त्या ड्रिल बीटला समोर जे टोक असतं ते पण कटिंग एज म्हणून यूज असतं आणि त्याला असे स्पायरल कटिंग एजेस असतात आणि मेटल रिमूव्हली होते आणि all along its length it is having the cutting edges. So that's why it is multi-point cutting tool. Broaches, grinding wheels, grinding wheel जे आहे धार लावण्याचं grinding wheel, that is nothing but a multi-point cutting tool. So single point cutting tool and multi-point cutting tool. The cutting tools can also be classified according to the motion as linear motion tool. जसं लिनियर म्हणजे एका लाईनीत, जसं लेथ आहे, बोरिंग आहे, ब्रोचिंग आहे, प्लॅनर आहे, शेपर आहे, त्याला काय आपण टूलला फक्त फीड देतो आणि एकाच लाईनमध्ये, एकाच डायरेक्शनमध्ये त्याला समोर समोर नेतो. काही जे टूल्स आहेत कटिंग टूल्स, जर त्याला आपण गोल फिरवतो, जसं चक्री आहे किंवा आपण त्याला म्हणतो मिलिंग कटर, याला आपल्याला गोल फिरवावं लागतं. सो धीस टूल्स आर रोटरी मोशन टूल्स. मिलिंग कटर झालं, ग्राइंडिंग व्हील झालं. ग्राइंडिंग व्हील हे आपल्याला गोल फिरवावं लागते, रोटेशनल मोशन द्यावं लागते. सो लिनियर मोशन टूल्स, रोटरी मोशन टूल्स. आणि काही जे टूल्स आहेत ते दोन्ही प्रकार, म्हणजे लिनियर मोशन पण असते आणि रोटरी मोशन पण असते. जसं ड्रिल बीट आहे, ड्रिल बीटला आपण रोटरी मोशन देतो ॲज वेल ॲज त्याला खाली 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 दाबतो, आहे की नाही. त्याच्याशिवाय ते होल जे आहे पाहिजे आपल्याला, समजा पूर्ण वर्कपीस आपल्याला ड्रिल करायचा आहे तर तो ड्रिल आपल्याला समोर समोर त्याला फीड द्यावं लागेल आणि स्पीड पण त्यालाच द्यावं लागेल. वर्कपीस स्टेशनरी असतो. ड्रिलिंग मशीनमध्ये वर्कपीस जो आहे तो एकाच जागी स्थिर असतो, पण जो टूल आहे त्याला फीड आणि स्पीड दोन्ही द्यावं लागते. स्पीड म्हणजे रोटेशनल स्पीड त्याचा, आणि फीड म्हणजे त्याला खाली खाली घेऊन जावं लागते टू गेट दी डिझायर्ड होल. सो ड्रिल बीट जे आहे किंवा हॉनिंग टूल आहे, बोरिंग हेड्स आहे, हे आपण पाहू इन डिटेल वेन यू सी दिस मशीन्स. विल हॅव लिनियर ॲज वेल ॲज रोटरी मोशन्स. सो दॅट्स वाय linear and rotary tools. So cutting tools are on the basis of the motion. They are classified as linear motion tools, rotary motion tools, and linear and rotary motion tools. Then next is the principles of principal angle of single point tool. आता single point cutting tool जो आहे याच्यावर जे अँगल असतात ते अँगल जे आहेत ते याच्यावर आपण दाखवलेले आहेत. अँगल म्हणजे त्याची जी एज आहे, कटिंग एज, ही शार्प असावी लागते. शार्प म्हणजे हे सगळे जे अँगल्स आहेत याचा प्रत्येक अँगलचा एक इम्पॉर्टन्स आहे, प्रत्येक अँगलचं एक महत्त्व आहे, प्रत्येक अँगलचं एक फंक्शन आहे. आणि हे जर अँगल्स याच्यावरचे डिस्टर्ब असले तर जो कटिंग टूल आहे तो ब्लंट झाला किंवा तो काम करत नाही आहे व्यवस्थित, तर त्याला आपल्याला रिग्राइंडिंग करावं लागते, रिशार्पनिंग ज्याला म्हणतो आपण ते करावं लागते. आणि हे सगळे अँगल आपल्याला रिस्टोर करावं लागतात आणि मग हा टूल आपण यूज करू शकतो. तो टूल बसला किंवा टूल आपण आपल्या भाषेत म्हणतो टूल बसला म्हणजे
चाकू बसला किंवा धार बसली तर आपल्याला त्याला धार लावावी लागते. सेम इज द केस. धार लावावी लागते म्हणजे काय, हे जे अँगल्स आहेत टूल्सचे हे रिस्टोअर करावं लागतात. हे अँगल्स पुन्हा त्याच्यावर आपल्याला ग्राइंडिंगनी द्यावे लागतात. तर याच्यामध्ये अँगल्स तुम्ही पहा, रेक अँगल आहे, हा साईड रेक अँगल आहे. याचं काय महत्त्व आहे दॅट विल सी इन डिटेल, की हा साईड रेक अँगल कशासाठी असतो, फ्रंट रेक अँगल कशासाठी असतो, क्लिअरन्स और एंड रिलीफ अँगल कशासाठी असतो, एज कटिंग अँगल, एंड कटिंग अँगल हा कशासाठी असतो, साईड रिलीफ अँगल, हे सगळे अँगल्स इथे दाखवलेले आहेत. बॅक रेक अँगल ही दिस इज कटिंग एज, दिस इज शँक, जी बॉडी असते टूलची त्याला शँक म्हणतात, SHANK. तर हे सगळे जे अँगल्स आहेत हे अँगल्स याच्यावर दाखवलेले आहेत. हाई टूल सिग्नेचर किंवा याला आपण टूल डेसिग्नेशन म्हणतो, टूल जॉमेट्री म्हणतो, वेगवेगळे नावं आहे. टूल जॉमेट्री म्हणजे काय, याच्यावर दिलेले जे अँगल्स आहेत ते अँगल्स, हे सगळे अँगल्स याच्यावर दाखवलेले आहे. ही डायग्राम आहे. या अँगल्सचं काय महत्त्व आहे, का बरं हे अँगल्स याच्यावर दिलेले असतात, प्रत्येक अँगल देण्याच्या मागे काय कारण आहे, काय फंक्शन आहे प्रत्येक अँगलचं, दॅट विल सी इन डिटेल when proceed. So you can see the diagram where all these angles, nose radius आहे, हा फेस आहे, फ्लँक आहे, ही फ्लँक आहे, ही शँक आहे, हे सगळ्या गोष्टी इथे दाखवलेल्या आहे. ह्या तुम्ही नीट मायन्युटली पहा आणि याचं काय इम्पॉर्टन्स आहे तुम्हाला मी सांगतो पुढे. हे पहा इम्पॉर्टंट टर्म्स. शँक इट फॉर्म्स दी मेन बॉडी, जी बॉडी असते टूलची, दॅट इज व्हॉट इज शँक ऑफ ए सॉलिड टूल अँड इट इज द पार्ट ऑफ द टूल विच इज ग्रिप्ड इन द टूल होल्डर. ज्याला आपण टूलला काय कुठेतरी होल्ड करावे लागते, त्याला होल्ड करून ठेवावं लागतं, कारण त्याला पकडून ठेवावं लागतं पक्क. तर ती शँक आहे ती पकडल्या जाईल, ती शँकमध्ये आपण त्याला पकडून ठेवू टूल पोस्टवर. देन देर इज फेस, इट इज द टॉप सरफेस ऑफ द टूल बिटवीन शँक अँड द पॉईंट ऑफ टूल. हा जो आहे इथे दाखवलेला आहे फेस, या शँक आणि कटिंग जो पॉईंट आहे त्याच्या मधातला जो सरफेस आहे त्याला काय म्हणू आपण, फेस ऑफ द टूल, पॉईंट. इट इज दी वेज शेप्ड, वेज म्हणजे ज्याला आपण धार म्हणू, वेज शेप्ड पोर्शन वेअर दी फेस अँड फ्लँक ऑफ द टूल मीट. ही जी धार आहे, हे हा जो सरफेस आहे तिरपा खालचा, हा तिरपा सरफेस म्हणजे फ्लँक, हा फेस आडवा सरफेस, शँक आणि कटिंग एजच्या मधातला सरफेस फेस, हा जो उभा तिरपा सरफेस आहे हा फ्लँक, आणि ही फ्लँक आणि फेसच्या मधात जी एज दिसते त्याला काय म्हणू आपण, पॉईंट. वेअर दी फेस अँड फ्लँक ऑफ द टूल मीट, जिथे फेस आणि फ्लँक मीट होतात त्याला आपण पॉईंट म्हणतो. इट इज द कटिंग पार्ट ऑफ द टूल, याच्यामुळेच कटिंग होते. इट ऑल्सो कॉल्ड ॲज नोज, त्यालाच काय म्हणू आपण, नोज. हे इथं दाखवलेलं आहे नोज. सो दॅट इज व्हॉट इज नोज. हे नोज रेडियस लिहिलेलं आहे इथे निळ्या याच्यात. सो हा नोज. फ्लँक पोर्शन ऑफ द टूल विच फेसेस द वर्क इन टर्म्ड ॲज फ्लँक. आता हा जेव्हा टूल आपण वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये आणू तर सगळ्यात पहिले काय कॉन्टॅक्टमध्ये येईल, हा उभा सरफेस तिरपा, तर याला काय म्हणू आपण, फ्लँक. याला फ्लँक म्हणू. बेस, इट इज ॲक्च्युली दी बेअरिंग सरफेस ऑफ दी, बेस जो आहे तो त्याचा खालचा बेस ज्याला आपण म्हणू, हा बेस. हील, इट इज द कर्ड पोर्शन ऑफ दी ॲट दी बॉटम ऑफ द टूल. खालचा जो कर्ड पोर्शन आहे या खालचा बॉटमला, याला काय म्हणू आपण, हील. फ्लँक पोर्शन ऑफ द टूल विच फेसेस दी वर्कच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारा जो पोर्शन आहे तो फ्लँक. नोज रेडियस, इट इज द कटिंग टीप ऑफ द सिंगल पॉईंट कटिंग टूल. जिथे आपल्याला कटिंग टीप आहे, जो पॉईंट आहे कटिंग पॉईंट, त्याचा जो रेडियस आहे इथं दाखवलेला आहे, हा दाखवते, हा गोल आहे असा, याचा रेडियस इज या निळ्या भागामध्ये इज nose radius. It is therefore highly stressed during the operation, may fail or lose its cutting ability and produce marks on the machine surface. In order to prevent this harmful effect, the nose is provided with the radius.
म्हणजे जो शार्प टूल आपण म्हणतो की नोज रेडियस खराब झाला की तो ब्लंट झाला, म्हणजे तो टूल बसला, आपल्याला त्याला पुन्हा तो नोज रेडियस त्याच्यावर द्यावा लागेल. इट एनेबल्स ग्रेटर स्ट्रेंथ ऑफ द कटिंग टिप, अ प्रोलॉंग टूल लाईफ अँड ए सुपिरियर सरफेस फिनिश. जे कटिंग होईल वर्कपीसवर, जो सरफेस आपल्याला मिळेल कटिंग केल्यानंतर तो एकदम प्लेन छान मिळेल, सुपिरियर मिळेल. जर तो नोज रेडियस बरोबर असला तर फ्रिक्शन कमी होईल, हीट जनरेशन कमी होईल, टूलचं लाईफ जे आहे ते वाढेल. सो आपण हे पाहिलं पाहिजे पहिले कटिंग करताना की जो टूल आहे तो शार्प आहे की नाही. शार्प आहे की नाही म्हणजे सगळे अँगल्स व्यवस्थित रिस्टोर केले आहेत की नाही. ॲज दी व्हॅल्यू ऑफ दिस रेडियस इन्क्रीजेस दी हायर कटिंग स्पीड कॅन बी यूज्ड. हा रेडियस जर आपण मोठा केला, वाढवला, तर स्पीड जो आहे आपण तो वाढवू शकतो. नॉर्मली त्याची व्हॅल्यू असते 0.4 mm टू 1.6 mm. वेगवेगळ्या फॅक्टरवर तो डिपेंड असतो. डेप्थ ऑफ कट किती आहे, अमाऊंट ऑफ फीड किती आहे, टाईप ऑफ कटिंग कसं आहे आणि टाईप ऑफ टूल कसा आहे. सो हे इथे दाखवलेलं आहे. पुन्हा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू थर्ड अँगलनी हे काढलेलं आहे. ड्रॉइंगमध्ये शिकलो ना, म्हणजे हा वरचा टॉप व्ह्यू, खालचा फ्रंट व्ह्यू आणि साईडचा हा लेफ्ट हँड साईड व्ह्यू. लेफ्ट साईडनी पाहिलं तर कसा दिसेल. तर हेच सगळे अँगल पुन्हा या वेगवेगळ्या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनच्या मदतीने दाखवलेले आहे. की वरून पाहिलं तर तुम्ही शँक कशाला म्हणाल, फेस कशाला म्हणाल, नोज कशाला म्हणाल, एंड कटिंग एज अँगल जो आहे तो कोणता. आता याच्यात हे एंड कटिंग अँगल दिसतो, साईड कटिंग अँगल दिसतो, आहे की नाही. याच्यामध्ये तुम्हाला फ्लँक नाही दिसत टॉप व्ह्यूमध्ये, तो फ्रंट व्ह्यूमध्ये दिसेल. ही फ्लँक आहे, ही शँक आहे, हा एंड रिलीफ अँगल आहे, हा फ्रंट व्ह्यूमध्ये दिसेल. बॅक रेक अँगल आहे, हा दिसतो आहे इथे. बॅक रेक अँगल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणता अँगल या टूलमधला असेल तर तो बॅक रेक अँगल. याचं काय इम्पॉर्टन्स आहे ते मी सांगतो पुढे. हा साईड रिलीफ. आता हा साईड रिलीफ जो आहे हा तुम्हाला लेफ्ट हँड साईडनी पाहिल्यावरच दिसेल, तसा दिसणार नाही. त्याच्यानंतर हा साईड रेक अँगल आहे, साईडनी रेक अँगल आहे त्याला. तर या सगळ्या अँगल्सचं काय इम्पॉर्टन्स आहे दॅट विल सी इन डिटेल वेन विल सी दी when we proceed further. So here again it is shown like this. पहा ह्या 3D व्ह्यू पण दाखवलेला आहे ऑर्थोग्राफिक आयसोमेट्रिकमध्ये, आणि हे ऑर्थोग्राफिकमध्ये हे सगळे. सो हे तुम्ही जर पाहिले मायन्युटली, सो यू विल सी which are the various angles given on the tool and what are their purposes, what are their functions, that we'll see in the next व्हिडिओ. सो इम्पॉर्टंट अँगल, हे सगळे अँगल्स जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. हे जर व्यवस्थित रिस्टोर असले, व्यवस्थित जागेवर असले, तर तो टूल शार्प आहे असं आपण म्हणतो. तो टूल इफिशियंट आहे. जे कटिंग होईल ते आयडियल कटिंग होईल. जो सरफेस आपल्याला कटिंग नंतर मिळेल तो एकदम सुपिरियर सरफेस मिळेल. हीट जनरेशन एकदम कमी होईल, फ्रिक्शन कमी होईल, टूल फोर्सेस ॲक्टिंग जे आहेत ते कमी होतील, आणि आवाज जो आहे, कारण फ्रिक्शन वाढलं की त्याचा आवाज वाढतो, चॅटर ज्याला म्हणतो आपण, आवाज कमी येईल आणि स्मूथ कटिंग कंडिशन्स ज्या आहेत त्या मिळतील. व्हेन इट इज पॉसिबल, when all these angles are restored properly on the tool. So this is what is the tool angle. So next video we'll see the